निवडणुकीच्या मतदानाच्या आधीच राज्यात 66 नगरसेवक बिनविरोध निवडून आले। एवढ्या मोठ्या संख्येनं बिनविरोध नगरसेवक निवडून येण्याची राज्यातल्या निवडणुकीच्या इतिहासातली ही पहिलीच वेळ असावी। या विरोधात मनसे आता थेट न्यायालयात जाणार आहे। काय आहे या 66 नगरसेवकांच्या विजयाचं रहस्य, यावरूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगलेत। पण खरंच पडद्यामागे नेमकं काय घडलं आणि हे 66 नगरसेवक बिनविरोध कसे निवडून आले, पाहूयात। मतदानाच्या आधीच राज्यात 66 उमेदवार बिनविरोध। बिनविरोध विजयाचं रहस्य तरी काय? हा तर पैशांचा खेळ, विरोधक कडाडले। सोळा जानेवारीच्या निकालाआधीच महायुतीत फटाके फुटलेत, कारण मतदानाच्या आधीच महायुतीचे 62 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत। 10 महानगरपालिकांमध्ये एकूण 66 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत। यात भाजपचे 43, शिवसेनेचे 19, राष्ट्रवादीचे 2 आणि मालेगावात इस्लामिक पार्टीच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे। याशिवाय एक अपक्ष नगरसेवक सुद्धा बिनविरोध विजयी झालाय। आता कोणकोणत्या महापालिकेत असे बिनविरोध विजयी झाले त्यावर नजर टाकली तर काही प्रश्नचिन्ह सुद्धा समोर येतील। पुण्यात भाजपचे 2, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे 2, पनवेलमध्ये भाजपचे 6 तर एक अपक्ष, ठाण्यात शिवसेनेचे 7 जण बिनविरोध निवडून आले आहेत। तिकडे भिवंडीत भाजपचे 6 आणि कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे 14 आणि शिवसेनेचे 6 नगरसेवक बिनविरोध विजयी। केंद्रावरच्या सीसीटीव्ही फुटेज चेक केले पाहिजे की ह्यांना मतदान केंद्रावर घेऊन कोण गेलं। जर हे सगळं पाहिल्यावर कळेल की सगळी निवडणूक ही पैशांनी विकत घेतलेली आहे आणि ही जे कोणी गेलेत 65 ठिकाणी जे बिनविरोध झालेले आहेत, या ठिकाणी पैशाचा खूप मोठा व्यवहार झालेला आहे आणि लोकांमध्ये देखील त्यांचा संताप आहे। मला असं वाटतं की या सगळ्याची निष्पाप चौकशी झाली पाहिजे। सोमवारी या विरोधात आम्ही कोर्टात देखील चाललो। आता एवढे सगळे नगरसेवक बिनविरोध कसे निवडून आले याची इनसाइड स्टोरी पाहूयात। सगळ्यात जास्त नगरसेवक बिनविरोध निवडून आले ते कल्याण डोंबिवलीत। तिथे झालं असं की कल्याण डोंबिवली मनसे ठाकरे गटाचं जागा वाटप ठरल्यानंतर शेवटच्या 2 दिवसात एबी फॉर्म द्यायचे होते। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख तात्यासाहेब माने आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा वाद झाला। उमेदवारी देताना काहीतरी घोळ होतोय अशी मनसेला भीती होती। सर्वच ठिकाणी उमेदवार दिले जाणार की नाही याबद्दल सुद्धा मनसेला शंका होती। ठाकरे गटाच्या आमदारांनी या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी केली, पण काहीही उपयोग झाला नाही। अखेर मनसेची शंका खरी ठरली आणि भाजपचे 14 तर शिवसेनेचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले। जळगाव महापालिका निवडणुकीत महायुतीचे 12 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांना स्वीकृत नगरसेवक पदासह संघटनेत पद देण्याचं आश्वासन देण्यात आलंय। तर अहिल्यानगरमध्ये भाजपचे 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार बिनविरोध जिंकले। इथे प्रभाग क्रमांक 6 मध्ये विरोधी उमेदवाराच्या एबी फॉर्मवर खडाखोड झाली, त्यानंतर त्यानं अपक्ष म्हणून भरलेला फॉर्म सुद्धा मागे घेतला। आता तब्बल 66 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। मात्र इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय। त्यामुळे या खरंच निवडणुका आहेत की पोरखेळ, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।